अजित पवार यांनी आपल्या दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर वाढवल्याचं पाहायला मिळतं। यावरूनच विरोधकांकडून अजित पवारांकडून गुलाबी कॅम्पेन चालवलं जात आहे का असा सवाल केला जात आहे। इतकंच नाही तर अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटवरूनही सर्वत्र चर्चा सुरू आहे। अजित पवारांना गुलाबी रंगाची भुरळ पडल्याची चर्चा आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करताना दिसतायत। बारामतीच्या पक्षाच्या मेळाव्यातही स्टेज गुलाबी होता। शिवाय अजित पवारांनी देखील पुन्हा गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं। विरोधकांच्या नजरेतून ही बाब सुटलेली नाहीये। खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रावरचे काळे डाग पुसा आणि नंतर गुलाबी जॅकेट घाला असा टोला अजितदादांना लगावलाय। अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावं असं वाटतं। मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा। अमोल कोल्हेंनी टीका केली आणि अजित पवारांनी उत्तर दिलं नाही असं होणारच नाही। अजित पवार यांनी टीका करणाऱ्या अमोल कोल्हेंना सडेतोड उत्तर दिलंय। मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना। मला जे माझ्या सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं ते मी करत असतो। गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा ते काही हे कोण म्हणालो? अमोल कोल्हे मग त्याला विचारा ना, त्यांनी बोललेलं मला काय, मी त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर त्याला बांधलेलं आहे। अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष गेल्या काही दिवसांपासून प्रतिमा संवर्धन करायला लागलाय। या प्रतिमा संवर्धनाचा भाग म्हणून गुलाबी रंगाचा वापर वाढलाय। पक्षाच्या मेळाव्यातही अजित पवार आणि त्यांचे सहकारी गुलाबी रंगाचं जॅकेट, गुलाबी रंगाचे शेले वापरताना दिसलेत। विधानसभा निवडणुकीत इमेज बिल्डिंग पक्षाला तारक ठरेल का हे पाहणं उत्सुकतेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।